नमस्कार मित्रांनो. सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये एक खूप दुर्दैवी घटना घडलेली आहे. म्हणजे मराठी माणसांच्या अस्मितेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. रायगड जिल्ह्यातील उरण हा तालुका आहे. त्या उरण तालुक्याचा आमदार हा परप्रांतीय आहे. राजस्थानमधील जो एक व्यक्ती आहे त्याचं नाव सतीश बांदल का काहीतरी आहे. तो आपल्या रायगडमधील उरणचा आमदार आहे. परंतु तिथला भूमिपुत्र एक होता, की त्या भूमिपुत्राने काय केलं, की सोशल मीडियावरती तो वेगवेगळ्या पद्धतीने मराठी लोकांना आव्हान करायला लागला, की आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढे काही आमदार, खासदार, नगरसेवक व्हायचेत, हे मराठी माणसांना प्राधान्य असावं, ही त्याची तळमळ किंवा एक इच्छा होती. आणि तो त्याच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मराठी लोकांना एक संदेश देत होता, की येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही होता निवडून मराठी माणसाला निवडणुकीमध्ये निवडून द्या. हाच राग मनात धरून त्या आमदाराच्या कार्यकर्त्यांनी त्या कार्यकर्त्यांमध्ये जवळपास 20-25% आपले मराठी बांधव होते आणि जे राहिलेले 60-70% होते ते परप्रांतीय होते. ह्या परप्रांतीय व्यक्तींनी मिळून त्या मराठी माणसावर हल्ला केला आणि जबरदस्तीने त्या आमदाराची त्याला माफी मागावी लागली. म्हणजे महाराष्ट्राचं सध्या किती दुर्दैव मोठं म्हणावं लागेल, की आपल्याच महाराष्ट्रामध्ये परप्रांतीय व्यक्ती येऊन स्थायिक होतो, त्या जिल्ह्याचा एक आमदार बनतो. आमदार बनल्याच्या नंतर मराठी माणसांवरच रुबाब दाखवतो. एवढ्या खालच्या तळीला महाराष्ट्राचं राजकारण गेलेलं आहे. जर तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर इतर राज्यामध्ये गेला, गुजरातमध्ये, राजस्थानमध्ये, बिहारमध्ये, तर या राज्यामध्ये त्या राज्यातील राजकारणामध्ये आपला मराठी माणूस औषधाला सुद्धा सापडणार नाही. मग आपल्या महाराष्ट्रावर इतकी वाईट दिवस काय येत आहे, की आपल्या महाराष्ट्राला उमेदवार सापडत नाहीयेत आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये परप्रांतीयांना तुम्हाला आमदार म्हणून निवडून द्यावं लागते आणि तुम्ही त्या परप्रांतीयांकडून अपेक्षा ठेवताय, की हे परप्रांतीय तुम्हाला तुमच्या महाराष्ट्राला देशामध्ये अग्रेसर बनवणार आहेत. हे परप्रांतीय फक्त पैसा कमवण्यासाठी महाराष्ट्रात आलेले आहेत. त्यांना जर भलं करायचं असतं ना, ते त्यांच्या राज्याचं भलं करू शकले असते. हे तुम्हाला समजायला पाहिजे. किती दिवस तुम्ही 500,000 रुपयामध्ये स्वतःचं मत विकणार आहे? कधीतरी तुमच्या स्वतःच्या मुलांच्या भवितव्याचा विचार करा. लक्षात ठेवा, जर महाराष्ट्रावर ही परिस्थिती दिवसेंदिवस चालत राहिली, तर तुमच्या मुलांचे रोजगार हे परप्रांतीयांच्या हातात जातील आणि परिणामी मोठमोठ्या पदावरती हे परप्रांतीय व्यक्ती आपापल्या राज्यातून आलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देतील. जे तुटके फुटके सेल्समनचे किंवा गाडी धुणे, बंगला धुणे, घरगडी, गिरणी कामगार असे जे लोकल जी साफसफाई करणारी जी पदं असतील ना, तर ते मराठी माणसासाठी राखीव ठेवतील. मग लवकरात लवकर तुम्हाला ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. परप्रांतीय हाकला